बाळासाहेब कधी कोणाला भजी तळून बाळासाहेबांनी दिले असं खरं तरी वाटेल का? की बाळासाहेब स्वतः जाऊन आपल्या हाताने भजी तळतायत आणि ती आपल्याला आणून देतायत खायला, असं कधी झालं असेल कोणा एका पत्रकाराच्या बद्दल तर ह्याच्यावर कोणी विश्वास तरी ठेवेल का? पण माझ्या बाबतीत तसं घडलं. बाळासाहेबांच्या हातची भजी खाण्याचं सद्भाग्य मला लाभलेलं आहे. त्याचा खरोखर मला खूप अभिमान वाटतो आणि त्यामुळे हा जो बाळासाहेबांचा किस्सा आहे तो मी काही ठिकाणी यापूर्वीसुद्धा सांगितलेला आहे. एकदा असं झालं की सप्टेंबर-ऑक्टोबरचा महिना असेल, सप्टेंबरचाच, आणि त्यावेळेला दिवाळी अंकाची आमच्या लोकमत दिवाळी अंकाची तयारी असायची. ती तयारी करताना त्याच्यामध्ये बाळासाहेबाची एक मुलाखत मला करायची होती. म्हणून मी वेळ घेतली सप्टेंबरमध्ये आणि गेले तर संध्याकाळची वेळ होती, 5 वाजले होते. आता मातोश्री जे नव्याने बांधलेला आहे बंगला तो नव्हे, पण त्याच्या आधीचा तेव्हा बंगला होता जुना. आणि मग त्याला बाहेर अंगण होतं आणि त्या अंगणामध्ये तिथे मीनाताई आणि आम्ही सगळे त्यांना मासाहेबच म्हणायचो, कारण त्यांना सगळेच मासाहेब म्हणत होते. मग तिथे गेल्यानंतर बाळासाहेब आले, दोघे जण बसले माझ्यासमोर आणि आम्ही गप्पा सुरू केल्या. पण बाळासाहेब मला म्हणाले की काय घेणार? तर मी म्हटलं की चहा घेईन. ते म्हणले, अरे असली कसली पत्रकार तू, या वेळेला काय चहा घेतात का? असं ते म्हटले. आणि मग म्हटले की नक्की चहा घेणार? मी म्हटलं हो, पण गरम असला पाहिजे. तर म्हणाले की मला ऑर्डर दिली. म्हणाले की आम्हाला मस्तपैकी गरम 2 चहा घेऊन ये आणि चहाच्या बरोबर काहीतरी आण, असं. मग म्हणाल्या की भजी आणते. तर ते म्हणाले की ठीक आहे, चालेल. मग गेल्या आतमध्ये आणि भजी त्यांनी पाठवली, घेऊन आल्या. त्यांचा नोकर जो थापा, त्या थापा सगळं घेऊन आला तिथे. आणि मग त्यांनी भजी आम्ही खायला लागलो. तर मला म्हणले की कशी वाटतात भजी तुला? तर मी म्हटलं छान आहेत, मस्त आहेत म्हटलं, चविष्ट आहेत. तर ते म्हणाले, माच्या समोर काय तुला सांगायची हिम्मत की भजी एवढी काही चांगली नाहीत म्हणून? तर मी म्हटलं नाही का, कशाला, मी जर समजा नसती तर मी बोललेच असते माला. तर ते म्हणाले की नाही नाही, मी बघ कशी भजी करून आणतो, असं म्हणाले आणि सरळ ते किचनमध्ये गेले. मासाहेब त्यांच्या मागोमाग गेल्या आणि मी दबकत बघायला गेले की बाळासाहेब खरंच भजी करतात की काय. तर ते खरंच तिथे कांदा भजीचं पीठ तयार केलेलं होतं आणि बाळासाहेब आतमध्ये गेले आणि चक्क त्यांनी भजी तळली आणि मी पटकन येऊन आपल्या जागेवर बसले आणि बाळासाहेब ते भजी घेऊन आले, स्वतः भजी घेऊन आले आणि म्हणाले, आता बघ तू ही भजी खाऊन बघ. मग मी एक भजी घेऊन खाल्लं. तर ते मला विचारतात की आता कशी वाटली? मी म्हटलं छान आहेत, कुरकुरीत आहेत. अरे मग ह्या वातावरणात अशीच भजी लागतात, माने दांडली तशी नाही लागत. आणि मग तिथे बसून आम्ही मग ती बाळासाहेबांची भजी आम्ही तिघांनी मिळून स्वतः त्यांनी तळलेली भजी खाल्ली आणि मग माझी मुलाखत सुरू झाली.